नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, थंबनेलवरून कळलं असेल की आजचा हा व्हिडिओ कशा संदर्भात होणार आहे. तर मित्रांनो, राज्यामधील जेवढी काही प्राथमिक आणि उच्च प्राथमिक विभागात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत एक नोटीस काढण्यात आलेली होती. तर त्या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यामध्ये रिक्त पदांची संख्या, ज्यामध्ये शिक्षकांची सुद्धा त्यासोबत या ठिकाणी शिपाई, सेवक, कर्मचारी, सफाई कामगार तसेच जे अन्न वगैरे बनवतात त्यांचीसुद्धा या सर्वांची पदे आपण पाहणार आहोत आणि या पदांच्या भरतीबाबत काय निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत. तर पहा, हा शासन निर्णय आहे जो की काढण्यात आलेला होता. 2-3 दिवस झाले. तर त्यांनी काय काय विचारलेलं होतं आणि त्याबद्दल जेवढे काही उत्तर काय काय देण्यात आलेले आहेत. तर पहा, जे प्राथमिक विभागामध्ये 32,000 आणि उच्च प्राथमिक विभागामध्ये या ठिकाणी 31,000पेक्षा जास्त रिक्त पदे आहेत, हे खरं आहे का यांनी विचारलेलं आहे. जे की मित्रांनो 2 सप्टेंबर 2022 रोजी या ठिकाणी निदर्शनास आले एवढी रिक्त आहेत म्हणून. तर जे राज्यामध्ये मराठी आणि उर्दू शाळा आहेत या प्राथमिक शिक्षकांची भरतीसुद्धा झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही माध्यमांच्या शाळांमध्ये 18,049 जागा रिक्त आहेत. हे सुद्धा खरं आहे का? त्यासोबत मित्रांनो, कोकणातील जेवढ्या काही 5 जिल्ह्यात मराठी माध्यमाची सुमारे 5,000हून जास्त रिक्त पदे आहेत. पालघरमध्ये सुद्धा या ठिकाणी 1,916 जे की पेसा विभागातील रिक्त पदे आहेत. हे सुद्धा खरं आहे का? आणि मित्रांनो पहा, वेगवेगळ्या शाळामध्ये म्हणजे वेगवेगळ्या विभागामध्ये 748 जागा रिक्त आहेत, तेही फक्त मराठी शाळामध्ये. तर लक्षात असू द्या, हे त्यांनी रिक्त असलेल्या पदांचा आकडा दिलेला आहे. अगोदर पाहिलं आपण 31 आणि 61 हे 2, 61,000 तसेच 18 तर 78 झाले. आणि हे परत जर तुम्ही 16 ॲड केलात तर तुम्हाला जवळपास 94,000 या ठिकाणी शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, हे दिसून आलेलं आहे. तर यांनी सरळ काय काय उत्तरं दिलेलं आहेत. तर अल्पसंख्याक शाळामध्ये म्हणजे जे उर्दू शाळा आहेत त्यामध्ये 3,595 रिक्त पदे आहेत. त्यासोबत जेवढी काही पालघर जिल्ह्याचा आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड यामध्ये 2,852 रिक्त पदे आहेत. त्यासोबत पालघर जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षकांची एकूण 1,047 रिक्त पदे आहेत. तर पेसा क्षेत्रातील म्हणजे हे रिक्त पदांचा आकडा आहे, व्यवस्थित पाहून घ्या. तर या जाहिराती कधी येणार आहेत पहा. तर कोविड-19 नुसार किंवा कोविड आल्यामुळे या ठिकाणी पदभरतीस असलेला बंदिस्त वित्त विभागाने या ठिकाणी जो शासन निर्णय आलेला होता त्याला थांबविण्यात आलेला आहे. आणि यामुळे राज्यातील जेवढी काही शिक्षक व शिक्षकोत्तर म्हणजेच मित्रांनो जेवढी काही शिपाई आहे, सफाई कामगार आहे, शिक्षण सेवक आहे, त्यासोबत शाळा सहाय्यक तसेच मित्रांनो जेवढी काही पदे कट क आणि ड येतात ती सर्व पदे शिक्षकोत्तर आहेत. तर वित्त विभागाची मान्यता घेण्यात येत आहे आणि डिसेंबर 2017मध्ये घेण्यात आलेल्या जे काही TAIT परीक्षा आहेत त्यांची शिफारससुद्धा करण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, शिक्षक पात्रता जी TET परीक्षा जे उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत त्या उमेदवारांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या ठिकाणी 2022चं आयोजन 2000 फेब्रुवारी 2023पर्यंत झालेलं सुद्धा आहे. सर्वांना माहीत असेल, रिझल्टसुद्धा आलेला आहे. तर घेण्यात येणार आहे आणि पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येणाऱ्या भरतीबाबत दिनांक 10/11/2022 रोजीच्या शासन निर्णयामुळे कार्यपद्धती सुधारित करण्यात आली आहे. तर लक्षात असू द्या, म्हणजे एक सांगण्याचा तात्पर्य त्यांचा असा आहे की ही परीक्षा झाल्यानंतर फेब्रुवारी 2023पर्यंत तुम्हाला या ठिकाणी या परीक्षेला अनुसरून जेवढे विद्यार्थी हे पात्र होतील, TAIT एक्झाम पास करतील, त्यानंतर तुमचं या ठिकाणी भरतीबाबत या ठिकाणी IBPS मार्फत राबविण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर राज्यामध्ये असलेले रिक्त पदांचा आढावा आपण घेऊयात. तर पहा, तर मित्रांनो, हा जो आढावा आहे फक्त प्राथमिक शिक्षक याचा आढावा आहे किंवा प्राथमिक शिक्षण जे शाळा येतात प्राथमिक विभागातील त्यामधील शिक्षकांची रिक्त पदे आहेत. तर जे शिक्षकोत्तर आहेत त्यांची या ठिकाणी रिक्त पदे देण्यात आलेली नाहीत. तर पहा, या ठिकाणी रिक्त पदे जिल्हा परिषद शाळांमध्ये जे शासनाचे आहेत
त्यामध्ये 19,000 आहेत. महानगरपालिकेच्या शाळामध्ये 11, नगर परिषदेच्या 901 आणि छावणी शाळामध्ये 21 असे मिळून मित्रांनो 31,472 या ठिकाणी शिक्षकाची रिक्त पदे आहेत. आणि जे गट क आणि ड चा जर विचार केला तर त्यांची सुद्धा आपण आता पाहूयात. त्या रिक्त पदांचा जर तुम्हाला आढावा मिळून गेला असेल, या ठिकाणी आपले जे प्राथमिक विभागात फक्त आणि फक्त 31,000 एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षकाची रिक्त पदे आहेत. आणि मित्रांनो त्यासोबत या ठिकाणी 30,000 पदांची भरती या ठिकाणी नवीन वर्ष म्हणजे 2023मध्ये तुम्हाला पाहावयास मिळणार आहे, ज्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकोत्तर पदांची भरतीसुद्धा होणार आहे असं त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे. काही तुम्हाला डाऊट असेल तर अवश्य कमेंट करा. आणि ही जर माहिती पूर्ण तुम्हाला आवडत असेल तर अवश्य आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओकरिता अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या मित्रांनो. तर भेटूयात अशाच नवनवीन अपडेटेड व्हिडिओसोबत. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.